आपण आज डिस्कस करणार आहे फिशिंग कीलॉंगर्स. तर दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स इन फिशिंग इन कीलॉंगर्स. That is a phishing attack sent to target false website to try take the configuration data like login information or the password. That's a phishing. जर अटॅक करतो ते अटॅक कशावर करतो, तुम्ही टार्गेट फॉल्स वेबसाईट असतील त्याच्यावरती, म्हणजे जी वेबसाईट तुम्ही चालू करता त्याच्यावरती, आणि तुमचा डेटा वगैरे आहे लाईक फॉर कशावरती, लॉगिंग इन्फॉर्मेशन असेल, म्हणजे तुमची जी इन्फॉर्मेशन असते पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा तुमचा अकाउंट पासवर्ड, तो काय करतो, फिशिंग तुमचं चोरण्याचं काम करतो. The attacks use this type of attacker, बरोबर. The attacks use the type of the attacker to get data related to network steal the secret data. सिक्रेट डेटा वगैरे तुमचं ते चोरण्याचं काय करत असतो, काम करत असतं. जर तुम्ही तो तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला जो लॉग इन करायला सांगतो, आणि जसं तुम्ही जर लॉग इन केलं, तसं तुम्ही एखादं काय म्हणतात आपण, ते लॉग इन जर केलं, ते लॉग इन केल्याच्या नंतर ओ टी पी पासवर्ड टाकला तुम्ही, ते रोबोट्स वगैरे साइन अप जर केले आणि ते टाकल्याच्या नंतर काय करतो, हॅकर का पूर्ण तुमचा डेटा जातो. दॅट्स अ नेक्स्ट पॉईंट नाव विल डिस्कस अबाउट. ती पहिलेच एक्झाम्पल काय म्हणता येईल, जर जेव्हा तुमची एखादी नकली वेबसाईट असते बघा, असं डुप्लिकेट वगैरे वेबसाईट असती, ती ओरिजिनल वेबसाईटला काय करतो, डुप्लिकेट वेबसाईटमध्ये कन्वर्ट करता येतं, बरोबर. तर नाव विल डिस्कस अबाउट इट नेक्स्ट पॉईंट, की लॉंगर. इफ यू डाउनलोड दिस प्रॉब्लेम लॉंग दिस सिस्टम्स की रॉक्स. हे जे आहे एक मालवेअर आहे, तो कीबोर्डवरती टाईप केले जाणारे तुमचे शब्द वगैरे असतात, कीबोर्डवर टाईप केलेले शब्द वगैरे असतात, ते रेकॉर्ड होतात सिस्टममध्ये, बरोबर. जर तुमचं जसं जसं म्हणजे काय म्हणतात आपल्याला आता कीलॉंगरमध्ये काय सांगता येईल, की देन अटॅकिंग सिस्टम गेट ऑफ ऑल दिस डेटा. ओके, द सिस्टम तुमचं काय करतं, ऑल ऑफ द डेटा काय करतं, ते चेंज करून जातं. जसं की तुमचा पासवर्ड झाले, ATM पिन, युजर नेम, याच्यापेक्षा जास्त पण आपण काय म्हणू शकतो. तर समजतं हे की लॉंगर, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्ही ते फक्त एक 2 ते 3 पॉईंट मी तुम्हाला सांगतो. द अटॅकर्स गेट द डेटा लाईक पासवर्ड, युजर नेम अँड आयडियाज. तर पण इथं पण तुमचा डेटा वगैरे असंच लाईक असतं, लाईक डेटा, पासवर्ड, युजर आणि आयडियाज अँड सो ऑन, बरोबर. हे की लॉंगर तुमचं चोरता येतं. याचं उदाहरण काय सांगता येईल, जीमेलचा पासवर्ड टाईप करणं किंवा चोरणं. म्हणजे की लॉंगरचं तुम्ही करता, तुम्ही टाईप वगैरे करता, ते रेकॉर्ड करणं आणि हॅकरला तुम्ही अकाउंटला सहमत करणं, किंवा हॅकर तुम्हाला सांगणं की तुम्ही आता मला तुम्ही हॅकिंग करू शकता. तर नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. याचे सर्वात तुम्ही जास्त एक्झाम्पल पण पाहिलं असं. तर इथे तुम्हाला एक आकृती दिसते आहे. आकृती बँक P1 तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि बँक P2 या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तर बँक P1 दिलेली आहे. अटॅक A, विक्टिम V3, विक्टिम V1, विक्टिम V2 आणि वेब मेलवरती P2 दिलेला आहे. की लॉंगर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. बघा तसं तुम्ही जी कसं बँक सर्व अटॅकर्स बँकला सगळं जॉईंट असतात, बघू शकतो तुम्ही. वेब ईमेल वगैरे आहे, ड्रॉप झोन वगैरे आहे, सर्व्हर वगैरे आहेत. बघू शकतो ती आकृती तुम्हाला परीक्षेला येते वाटते, येते 2 ते 3 मार्काला येते आकृती, तुम्ही करून जा. आता आपण नाव नेक्स्ट पॉईंट शिकणार आहे, स्क्रीवेअर. काय म्हणतात आपण याला, स्क्रीवेअर. स्क्रीवेअर म्हणजे काय, इट इज अ प्रोग्राम क्रिएटेड टू स्क्रेप पर्सन आणि बट्स अँटीव्हायरसेस. हा जो स्क्रीवेअर असतो तो एखाद्या पर्सनला भीती घालण्यासाठी असतो. आफ्टर इन्स्टॉलेशन द नंबर मेसेज ऑन द स्क्रीन. हा जो आहे तुम्हाला ओरिजिनल मेसेज दाखवत नाही. दिस इज अ मेसेज रीड युअर सिस्टम अंडरगोज कुठे इथं अंडरगोईंग अँड द अटॅक मेक्स देन ऑन इंटू मोड. त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे, हे तुमच्या सिस्टमला काय करतं, खोटं सांगतं की तुमच्या सिस्टमला असं येतं, युअर कम्प्युटर हॅज 100 व्हायरसेस किंवा स्कॅन नाव असं येतं. तर यामध्ये तुम्हाला तिन्हीमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, फिशिंगमध्ये किंवा फेक साईट आणि पासवर्डची तुम्हाला चोरी होते, आणि की लॉंगरमध्ये कीबोर्डची टायपिंग रेकॉर्ड होते, आणि स्क्रीनवरमध्ये फेक व्हायरसेस वॉर्निंग तुम्हाला घाबरून देते. ETC तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.